उद्धव ठाकरे यांना कोर्टानं हजर राहण्यास सांगितलं होतं, तसंच समन्स पाठवलं आणि अखेर उद्धव ठाकरे कोर्टासमोर आले। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली। उद्धव ठाकरेंचा हा जबाब इतका महत्त्वाचा होता आणि याच आधारे निकालावर काय परिणाम होणार आहे तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अश्विन महाजन, तुम्ही लोकसत्ता पाहताय। एकीकडे आज दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची यावर महत्त्वाची सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना देखील कोर्टासमोर हजर राहावं लागलंय। 2009 साली घडलेल्या एका प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता। विशेष म्हणजे त्यात एकनाथ शिंदे सुद्धा आरोपी आहेत। या प्रकरणी हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले होते। तसंच समन्स हे ठाकरे आणि शिंदे यांना कल्याण कोर्टाने बजावलेलं होतं। त्यानुसार उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहिले। आता हे प्रकरण काय आहे तर 2009 साली लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून आनंद परांजपे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे हे निवडणूक लढवत होते। यावेळी प्रचारादरम्यान कुळसेवाडी येथे झालेल्या एका सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता। या व्हिडिओमध्ये वसंत डावखरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगत होते की निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्यांची अजिबात भीती बाळगू नका। कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकली पाहिजे असं या कथित व्हिडिओमध्ये होतं। ही चर्चा पप्पू कलानी यांच्या खासगी बैठकीत झाली होती आणि त्याचाच हा व्हिडिओ असल्याचा आरोपही शिवसेनेकडून तेव्हा करण्यात आला होता। यानंतर वसंत डावखरे यांनी थेट गुन्हा दाखल केला होता। वसंत डावखरेंनी आरोप केला होता की हा व्हिडिओ मोडून तोडून एडिट करून दाखवण्यात आला, जो बनावट आणि चुकीचा आहे। या व्हिडिओमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत पोलिसात गुन्हा दाखल केला होता। यात तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, तेव्हाचे शिवसेनेचे आमदार आणि ठाण्याचे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे, उमेदवार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर हा खटला सुरू आहे। याच खटल्यासंदर्भात ठाकरेंचा जबाब नोंदवण्यात आला। यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की हे आरोप निराधार असून हा खटला खोटा असल्याचं त्यांनी आपल्या जबाबात नमूद केल्याची माहिती समोर आलेली आहे। हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत। विशेष म्हणजे ठाकरेंच्या याच जबाबामुळे एकनाथ शिंदे सुद्धा या खटल्यातून वाचणार आहेत। एकनाथ शिंदेंचाही जबाब या प्रकरणात 6 ऑगस्ट रोजी घेतला जाणार आहे। आज उद्धवजी ठाकरे साहेब जे आहेत ते VC द्वारे न्यायालयात हजर झाले आणि VC द्वारे न्यायालयात हजर होऊन त्यांनी त्यांची प्रश्नावली जी होती त्यांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत। सदरच्या प्रश्नावलीमध्ये एकूण 30 ते 32 प्रश्न विचारण्यात आले। सदरची केस खोटी आहे आणि खोट्या केसमध्ये अडकवलेले आहे अशा प्रकारची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत। तर काय प्रकरण होता 2009च्या विधानसभा इलेक्शनमध्ये, लोकसभा इलेक्शनमध्ये ते 35 CD प्रकरण जे होतं त्या CD दाखवून मानहानी झाली असं सदरचं प्रकरण। तुझ्या या संदर्भात उद्या यामध्ये आनंदजी परांजपे साहेब स्वतः वैयक्तिकरित्या उपस्थित राहणार आहेत। एकनाथजी शिंदे साहेब आहेत ते VC द्वारे उपस्थित राहणार आहेत आणि देवळेकर जे आहेत, शाखा प्रमुख होते देवळेकर साहेब देखील वैयक्तिकरित्या उपस्थित राहून 313 वरती पुन्हा अशाच प्रकारे उत्तर देणार आहे। हा निकाल कधी पण लागेल? हा निकाल साधारणतः 2 ते 3 तारखांमध्ये लागू शकेल। यामध्ये आज उद्या 313 झाल्यानंतर, जसं आज 313 झालेला आहे तसं उद्याही 313 झालं की त्यानंतर सदरच्या केसमध्ये युक्तिवादक आम्ही नेमला जाईल आणि युक्तिवाद झाल्यानंतर ते निकालीसाठी ठेवलं जाईल। या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जबाब उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवला जाणार आहे। तसेच आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून जबाब नोंदवावा लागणार आहे। गेल्या 17 वर्षांपासून मानहानीचा हा खटला कल्याण न्यायालयात प्रलंबित आहे। निवडणुकीत याची जोरदार चर्चा झाली होती। प्रत्यक्ष निकालात काय झालं होतं तर त्याचा परिणाम दिसला होता। शिवसेनेचे आनंद परांजपे हे 24,000 मतांनी त्यावेळी निवडून आले होते आणि खासदार झाले होते। मनसेने ही 1 लाख मतं त्यावेळी घेतली होती आणि त्यामुळेच वसंत डावखरे यांचा पराभव झाला होता। त्यानंतर बऱ्याच निवडणुका झाल्या, मात्र हा खटला अद्यापही सुरू आहे। आता एकनाथ शिंदेंनी आरोप फेटाळत असतानाच पुन्हा यात काही ट्विस्ट येतो का? ठाकरे शिंदे एकत्र यात आरोपी असल्यामुळे त्यांचे जबाब हे एकमेकांना या खटल्यातून बाहेर काढण्यास नक्कीच मदत करणार आहेत। ते जबाब काय असतात यावर निकालाचा एकूणच परिणाम दिसून येणार आहे। निकाल काय लागतो हे ठरणार आहे। पण एकूणच या खटल्यामध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेला जबाब आणि त्यात एकनाथ शिंदे सह आरोपी याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।